नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहे रे. आज तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवणार आहे. पण आज आपण हे 2 अंडे घेतलेले आहेत. 2 अंडे फोडून एका बाउलमध्ये टाकून घेतलेले आहेत. बघा, इथे 2 अंडे घेतले आणि ते असे बाउलमध्ये फोडून घेतले आणि ते बाजूला ठेवून देणार आहोत आपण आता. ते अंडे फोडून घेतले आणि असे चमच्याने फेटून घेतलेले आहेत आणि ते बाजूला ठेवले. त्याच्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, एक कांदा, थोडी कोथिंबीर, मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे मेथीची भाजी घेतलेली आहे, पालक घेतलेली आहे. अशा सगळ्या भाज्या आपण इथे याच्यात टाकलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गाजर टाकू शकतात, बीट टाकू शकतात. आणि जे आपण हे घेतलेलं होतं, आपण जे अंड्यांचं सारण होतं, त्या सगळ्या याच्यात आपण त्या अंड्यांचं सारण, जे अंडे फोडलेले होते ते सगळे त्याच्यात त्या भाजीपाल्यामध्ये टाकून घेतले आणि छान असं हलवून ठेवले, तिच्यात टाकलेलं आहे. पूर्ण रेसिपी बघा, स्किप न करता. खूप सुंदर अशी रेसिपी येणार आहे. आणि एक छोट्या बाउलभर आपण इथे जे आहे ते गव्हाचं पीठ घेतलं आहे. साधं आपण जे पोळ्या करतो ते पीठ घेतलेलं आहे आणि एकत्र हलवून घेणार आहोत. इथे आपण आता इथे मिश्रण त्याचं सगळं एकत्र करणार आहोत. तर इथे तुम्हाला जो भाजीपाला टाकायचा तो टाकू शकतात, फक्त बारीक चिरून टाकावा लागतो. कांदे, टोमॅटो जरी टाकले तरी चालतात, तुम्ही गाजर टाकले तरी चालेल. बघा, अशा पद्धतीने आपण इथे हे सगळं असं मिश्रण करून ठेवलं. वाटलं त्याच्यात आता आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि वाटलं तर थोडं पाणी सुद्धा टाकायचं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. हळद टाकून घेतलेली आहे आणि धने पावडर टाकलेली आहे, तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जे मसाले टाकायचे ते मसाले तुम्ही टाकू शकतात. आणि आपण इथे आधी थोड्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे इथे मसाला मी थोडाच टाकलेला आहे. फक्त हळद, धने पावडर आणि लाल तिखट जे घरी दळलेलं आहे ते टाकलेलं आहे. आणि आता थोडंसं पाणी टाकून या ठिकाणी आपण आता जेवढं पीठ घेतलं होतं तेवढं भरून इथे त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हे फेटून घेणार आहोत. कारण गव्हाचं पीठ आपण टाकलेलं आहे. गव्हाच्या पिठाच्या गठोळ्या होऊन जात असतात, त्याच्यामुळे त्या पूर्ण चमच्याच्या साह्याने आपण ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे पातळ, आपण जसं भजीला पीठ मळतो तसं भज्यांना जसं पीठ मळतो तशा पद्धतीने आपण इथे हे पीठ तयार करून घेत आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण भज्यांसाठी जसं पीठ करतो तसं हे पीठ झालेलं आहे. पूर्ण एका चमच्याने एका साईडने फेटून घ्यायचं आहे. असं हे 5-1 मिनटं असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण त्याच्या गव्हाच्या पिठाच्या ज्या गठोळ्या होत असतात त्या होणार नाही असं करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे. हे बघा, वाटलं तुम्हाला जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाकू शकतात आणि असं पातळ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 5 मिनटं आपण हे झाकून ठेवलेलं आहे, बाजूला ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे आपण गॅसवर आता इथे तवा गरम करत आहोत आणि 5 मिनटं ठेवल्यानंतर त्या 5 मिनटानंतर आपण इथे तवा गॅसवर हे केला आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. सुरुवातीला जास्त तेल लावा, नंतर कमी लावलं तरी चालतं. आणि त्याच्यानंतर हे जे आपण केलेले होते ते आपण इथे तव्यावर, आपण जसं ढिंडरे करतो किंवा अशा पद्धतीने इथे तव्यावर असा हा अंडा पराठा झालेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपण इथे खूप छान याच्यात सगळं भाजीपाला टाकला आणि सकाळच्या नाश्त्याला पटकन असा हा अंडा पराठा, वेगळं काहीतरी आणि झटकेपट होणारा हा पदार्थ आहे आणि सगळ्यांनी आवडीने खातील. अगदी छान असा हा चविष्ट व स्वादिष्ट लागतो हा अंडा पराठा. आपल्याला आता मी पहिल्यांदा तो केला त्याच्यामुळे त्याचा आकार थोडा, तर नंतर जे केले तर ते अगदी छान झालेले होते. हे बघा, अशा पद्धतीने शेकल्यानंतर दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे.
हे बघा, अशा पद्धतीने आपला दोघं बाजू आपल्या शेकल्या गेलेल्या आहेत. आणि वाटलं तर तुम्ही थोडंसं त्याला वरून खालून तेल लावू शकता. कमी तेल लावलं तरी चालतं. कमी तेलात पण खूप सुंदर असा हा अंडा पराठा झालेला आहे आपला. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि नवनवीन व्हिडिओ आणते मी. काही असे रेसिपीचे दाखवते, काही जुने वाडे दाखवते, मंदिरांचे ब्लॉग दाखवते. नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि असे छान छान पदार्थ तर ते बघत चला. आणि छान असा हा आपला अंडा पराठा झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे हा अंडा पराठा केलेला आहे, छान गव्हाच्या पिठापासून तयार. परत दुसरा मी टाकला आणि छान असा उलटणीने जसं आपण डाळीच्या पिठाचे ढेंडरे करतो त्या पद्धतीने हा झालेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपण अगदी छान असा हा तयार झालेला आहे. तसे आपण 2 अंडे आणि कपभर पिठामध्ये आपले 5 पराठे झालेले आहेत. आणि बघा किती छान आलेला, अगदी मऊ लुसलुसीत आणि छान असा जाळीदार. नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब. हे बघा किती सुंदर असा हा आणि खायला सुद्धा अगदी सुंदर लागतो. बघा किती छान असा. आणि सगळा भाजीपाला मुलं सुद्धा आवडीने हा पराठा खातील. काय टाकलं ते कळणार सुद्धा नाही मुलांना.